महिला प्रीमियर लीग 2026च्या 11व्या सामन्यात आरसीबी संघाने आपला दबदबा कायम राखला आहे। आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सनी पराभव करत विजयाचा चौकार ठोकला। डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीला 166 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर कर्णधार स्मृती मानधनाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 10 चेंडू राखून विजय साकारला। दिल्लीने दिलेल्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना आज वेगळ्याच लयीत दिसली। तिने 61 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 96 धावांची तुफानी खेळी केली। WPLच्या इतिहासातील पहिले शतक झळकावण्यापासून ती अवघ्या 4 धावा दूर असताना 18व्या षटकात नंदिनी शर्माच्या चेंडूवर बाद झाली। स्मृतीने जॉर्जिया वॉल, नाबाद 54 सोबत दुसऱ्या विकेटसाठी 142 धावांची मोठी भागीदारी केली। जॉर्जियाने 5 चौकार आणि 2 षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले। तत्पूर्वी नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली। अवघ्या 10 धावांत दिल्लीने 4 महत्त्वाचे बळी गमावले होते। मात्र शेफाली वर्माने 41 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारसह 62 धावा कुटून डावाला आकार दिला। पदार्पण करणाऱ्या लुसी हॅमिल्टनने 19 चेंडूत 36 धावांची झंझावाती खेळी केली। स्नेहा राणाने 22 धावांचे योगदान दिले। मात्र जेमिमा रॉड्रिग्स 4, लिझेली ली 4 यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या अपयशामुळे दिल्लीचा डाव 166 धावांवर आटोपला। आरसीबीकडून लॉरेन बेल आणि सायली सातघरे यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले। प्रेमा रावतने 2 विकेट्स घेतल्या। या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत आपली पकड अधिक घट्ट केली आहे।